नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राधाकिशन मुठे, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर, मराठी विभाग। आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गाचं प्रथम सत्रातील जो अभ्यासक्रम या ठिकाणी आहे, पेपर जो आहे भाषा साहित्य आणि कौशल्य विकास, या पेपरचा या ठिकाणी आपण आज आढावा घेणार आहोत। प्रथम वर्ष वाणिज्य साठी जो पेपर आपल्याला लावलेला आहे, भाषा साहित्य आणि कौशल्य विकास या विषयाची ओळख करून घेणं गरजेचं आहे। तर पहिल्या सत्रामध्ये आपल्याला जो काही अभ्यासक्रम विद्यापीठाने नेमलेला आहे त्याचा आपण परिचय करून घेणार आहोत। परंतु भाषा साहित्य आणि कौशल्य विकास हा जो अभ्यासक्रम विद्यापीठानं FY BCom साठी जो लावलेला आहे, तर यामागची भूमिका काय आहे ती आपण समजून घेतली पाहिजे। विशेषतः अभ्यासक्रमाची जी उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्ट काय आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। तर अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट जे उद्दिष्ट आहे विद्यापीठाचं, विविध क्षेत्रातील भाषा व्यवहाराचं स्वरूप व गरज समजावून देणं, हा या पेपर मागचं पहिलं उद्दिष्ट या ठिकाणी आहे। आपण बघत आहोत की विविध क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर या ठिकाणी केला जातो, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये या ठिकाणी वापर केला जातो। मग या भाषेचं स्वरूप नेमकं काय आहे, त्याची गरज नेमकी काय आहे, ही समजून घेणं आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये बघायचं आहे। दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी जे आहे, या व्यवहार क्षेत्रातील मराठी भाषेचं स्थान नेमकं काय ते स्पष्ट करणं, त्यातील मराठीच्या प्रत्यक्ष वापराचा अभ्यास या ठिकाणी करणं, हे दुसरं वैशिष्ट्य आपल्या या ठिकाणी बघायचं आहे। तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी अभ्यासक्रमाचं जे आहे, विविध क्षेत्रीय मराठी भाषेच्या वापराची कौशल्य जे आहे ती विकसित करणं। म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा जो वापर या ठिकाणी केला जातो, तो कशा पद्धतीनं करावा, ही जी काही भाषिक कौशल्य जे आहे ती कौशल्य आपल्यामध्ये विकसित झाली पाहिजेत, हाही त्यामागचा अभ्यासक्रमाचा उद्देश या ठिकाणी आहे। चौथं वैशिष्ट्य या ठिकाणी जे आहे, विविध लेखन प्रकार जे आहेत त्याचा प्रत्यक्ष आपल्याला अभ्यास या ठिकाणी करता यावा। प्रत्यक्ष लेखनाची कौशल्य जी आहे ती कौशल्य आपल्यामध्ये विकसित व्हावीत, आणि ती वापरण्यासाठी आजचा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी सक्षम व्हावा, त्यामागचं हे खरं या ठिकाणी उद्दिष्ट आहे। मग आपण जर बघितलं की आज मराठी भाषेचा वापर जो आहे वेगवेगळ्या आस्थापनामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो, मग त्यामध्ये प्रत्यक्ष जो वापर केला जातो आहे त्याचं कौशल्य नेमकं काय आहे, ती जी काही लेखन कौशल्य आहे ती विकसित आपल्यामध्ये व्हावीत, ही त्यामागची भूमिका आहे। त्यानंतर पुढचं जे या ठिकाणी वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट या ठिकाणी जे आहे, आपल्याला अभ्यासक्रमाला जे पुणे विद्यापीठाने संपादित या ठिकाणी जे पुस्तक लावलेलं आहे उत्कर्ष वाटा नावाचं, त्या पुस्तकामध्ये ज्या काही कर्तृत्वान व्यक्तींची कार्याची आणि विचारांची ओळख आपल्याला करून दिलेली आहे, की समाजामध्ये आपण बघतो की अशा अनेक माणसं आहेत, अशा अनेक व्यक्ती आहेत की त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून आपला ठसा उमटवलेला आहे। त्या व्यक्तींचा परिचय आणि त्यांचं काम, त्यांचं कार्य हे आपल्यापर्यंत पोहोचावं, कळत नकळत त्या माध्यमातून आपल्यामध्ये सुद्धा त्यामधून एक प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण व्हावी, आणि आपण सुद्धा आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं उत्तम करिअर बनवावं आणि त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःला घडवण्याचं काम या ठिकाणी करावं, हे त्यामागचं उद्दिष्ट आहे। आणि शेवटी कोणताही अभ्यासक्रम विद्यापीठात आपण जर बघितला तर विद्यार्थी घडवणं, त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देणं, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, व्यावसायिक, वैचारिक मूल्यांची जोपासना करणं, हा सुद्धा उद्दिष्ट या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमाचा आहे। आणि म्हणून आज या पहिल्याच लेक्चरला या ठिकाणी मी जे मुद्दाम सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण भाषा साहित्य आणि कौशल्य विकास या पेपरचा आपण अभ्यास करणार आहोत, तर ही उद्दिष्ट जी काही विद्यापीठाने समोर ठेवलेली आहेत, 6 उद्दिष्ट, या उद्दिष्टांना समोर ठेवून आपल्याला या पेपरचं अध्ययन आणि अध्यापन या ठिकाणी करायचं आहे। तर याबरोबरच प्रथम सत्रासाठी आपल्याला जो काही अभ्यासक्रम निर्धारित विद्यापीठाने केलेला आहे त्याचाही परिचय करून घेणं महत्त्वाचं आहे। तर आपल्याला श्रेयांक पद्धत आहे, तर पहिल्या सत्रामध्ये निबंध लेखन हा एक घटक आपल्याला अभ्यासक्रमाला लावलेला आहे। त्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर निबंध लेखन हा जो काही वाङ्मय प्रकार आहे
निबंध म्हणजे काय, निबंधाचं स्वरूप नेमकं काय आहे, त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, मग त्यामध्ये वैचारिक असेल, ललित असेल किंवा वाणिज्य विषयक या ठिकाणी असतील, त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याला श्रेयांक 1 आहे आणि त्याला एकूण 15 तासिका आपल्याला आहेत. त्यानंतर विद्यापीठाने संपादित केलेलं जे काही उत्कर्ष वाटा ही जे पाठ्यपुस्तक आहे, त्या पाठ्यपुस्तकाचा या ठिकाणी आपण परामर्श घेणार आहोत. त्याला श्रेयांक 2 आहेत आणि त्याला एकूण गुण 30 आहेत. म्हणजे आपल्याला निबंध लेखन हे 15 तासिका आहेत, त्यानंतर 30 तासिका या ठिकाणी या पाठ्यपुस्तकाला आहेत. हे सर्व आपण जर लक्षात घेतलं तर पहिल्या सत्रासाठी आपल्याला जे काही गुणांकन या ठिकाणी केलेलं आहे किंवा स्वरूप या ठिकाणी अभ्यासक्रमाचं जे आहे ते आपण समजून घेणं आवश्यक आहे. एकूण 70 गुणांची हा जो काय पेपर आपल्याला प्रथम सत्रासाठी असणार आहे, तर याच्यामध्ये प्रश्न पहिला जो असणार आहे निबंध लेखन, त्यामध्ये वैचारिक असतील, ललित निबंध असतील आणि वाणिज्य विषयक या ठिकाणी निबंध असतील. 300 शब्दांपर्यंत या निबंध लेखनाची मर्यादा आहे आणि याला गुण जे आहेत ते 15 गुण आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा जो असणार आहे तो आपल्याला 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं 50 शब्दापर्यंत लिहायचे आहेत. तो गट क्रमांक 2 जो आहे, तो गट क्रमांक 2 कोणता आहे, जे पाठ्यपुस्तक आपल्याला उत्कर्ष वाटा नावाचं लावलेले संपादित त्याच्यावरती जो प्रश्न असणार आहे त्याला गुण आहेत 15. प्रश्न तिसरा जो आहे 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं 150 शब्दापर्यंत आपल्याला सोडवायची आहेत. हा प्रश्न सुद्धा गट क्रमांक 2 वरती विचारला जाणार आहे, त्याला गुण आहेत 20. आणि प्रश्न चौथा जो आहे 70 मार्कांपैकी 2 पैकी 1 प्रश्नाचं उत्तर आपल्याला 300 शब्दापर्यंत लिहायचं आहे आणि तो प्रश्न सुद्धा गट क्रमांक 2 जे पाठ्यपुस्तक आहे उत्कर्ष वाटा नावाचं, जे संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, प्राध्यापक डॉक्टर तुकाराम रुंगटे आणि प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली जे पुस्तक संपादित केलेलं आहे, तर याच्यावरती आपल्याला 20 गुणांचा या ठिकाणी प्रश्न असणार आहेत. म्हणजे एकूण पहिल्या सत्रासाठी विद्यापीठ सत्र परीक्षा जी असणार आहे ती एकूण 17 गुणांची असणार आहे लेखी परीक्षा. त्यातला पहिला प्रश्न हा पहिल्या घटकावरती असणार आहे निबंध लेखनावरती 15 मार्कासाठी. प्रश्न दुसरा, तिसरा आणि चौथा हे जे 3 प्रश्न पुढचे जे आहेत ते प्रश्न तुम्हाला गट क्रमांक 2 वरती असणार आहेत आणि त्यामध्ये दुसरा प्रश्न 15 मार्काला, तिसरा प्रश्न 20 मार्काला, चौथा प्रश्न आहे जो 20 मार्काला, असा एकूण 70 मार्काची प्रश्नपत्रिका ही आपल्याला या ठिकाणी असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण जो अभ्यासक्रम या ठिकाणी जो आहे तो अभ्यासक्रम आपण हा समजून घेतलेला आहे. तर यासाठी महत्त्वाचं जे आहे सत्र पहिलं जे आपलं आहे याच्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन सुद्धा आपल्याला आहे. म्हणजे एकूण 100 गुणांचा जो पेपर आपला आहे त्यामध्ये 70 मार्क्स जे आहेत हे विद्यापीठाची पेपर आपल्या ठिकाणी असणार आहे आणि 30 मार्क हे महाविद्यालयाकडं अंतर्गत मूल्यमापनासाठी हे असणार आहेत. मग याच्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन काय आहे, तर याच्यामध्ये लेखी परीक्षा आहे, प्रश्नमंजुषा आहे, सादरीकरण, प्रकल्प, गृहपाठ यासाठी आपल्याला 30 मार्क या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे लेखी परीक्षा असेल किंवा प्रश्नमंजुषा या ठिकाणी घेतली जाईल किंवा एखाद्या विषयावरती सादरीकरण घेतलं जाईल, एखादा तुम्हाला प्रकल्प दिला जाईल, गृहपाठ दिला जाईल, असं एकूण 30 मार्क हे महाविद्यालयाकडे अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत. तर अशा पद्धतीनं एकूण 100 गुणांचं तुमचं पहिल्या सत्रामध्ये हे मूल्यमापन होणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की 100 मार्कांचा जो पेपर आहे 70 मार्क हे लेखी परीक्षेसाठी या ठिकाणी आहेत आणि 30 मार्क जे आहेत ते अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत. असा एकूण 100 मार्काचा पेपर आपल्याला प्रथम सत्रासाठी हा अभ्यासायचा आहे. तर अशा पद्धतीनं प्रथम सत्रामध्ये प्रथम वर्ष वाणिज्य
हा जो वर्ग आहे यातला आपल्याला भाषा आणि साहित्य कौशल्य विकास या पेपरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. मी तुम्हाला अभ्यासक्रमाचं स्वरूप काय आहे, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे काय आहेत, ती 6 उद्दिष्ट सांगितली. त्यासोबतच प्रथम सत्रासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, पहिला घटक किती मार्काला आहे, दुसरा घटक किती मार्काला आहे आणि आपल्याला पाठ्यपुस्तक कोणतं नेमलेलं आहे याचा परिचय आता या ठिकाणी करून दिलेला आहे. तर आपण आपल्याला पहिला जो घटक अभ्यासक्रमाला लावलेला आहे त्याचा या ठिकाणी विचार करणार आहोत, तो निबंध लेखन. तर निबंध लेखन हा जो आपल्याला एकूण 15 गुणांसाठी अभ्यासक्रमाला लावलेला हा जो घटक आहे, याच्यामध्ये वैचारिक, ललित आणि वाणिज्य विषयक निबंधांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. पण तत्पूर्वी निबंध लेखन हा जो काही साहित्य प्रकार आहे, आपण जर बघितलं तर आपण अगदी शालेय पातळीपासून निबंध लेखन हा जो प्रश्न या ठिकाणी आहे तो मराठी भाषेमध्ये आपण लिहित आलेला आहात. परंतु निबंध लेखन हे कसं करावं, ते स्वरूप नेमकं काय आहे आणि विशेषतः महाविद्यालयीन स्तरावरती जे विद्यार्थी आहेत त्यांनी निबंध लेखन करत असताना कसं करणं अपेक्षित आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. खरं तर आपण बघितलं मराठी साहित्यामध्ये जसं कथा, कादंबरी, कविता, नाटक असे जे काही प्रमुख साहित्य प्रकार आहेत, तसंच निबंध सुद्धा एक साहित्य प्रकार आहे. विशेषतः मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की शालेय जीवनापासून आपण निबंध लेखन हा करत आलेलो आहोत. परंतु निबंध लेखन करत असताना भाषेच्या माध्यमातून नेमक्या शब्दामध्ये स्वतःला आविष्कृत करणं, अभिव्यक्त करणं, आपली मतं मांडणं हे निबंध लेखनामुळे विद्यार्थ्याला या ठिकाणी सहाय्यभूत ठरतं. आणि नेमकेपणाने आपली त्या विषयाची भूमिका काय आहे ती भूमिका मांडण्यासाठी निबंध या लेखन प्रकाराचा आपण वापर करत असतो. आणि म्हणून आपले विचार, आपले मनोगत थोडक्यात नेटकेपणानं, प्रभावीपणानं, योग्य भाषाशैलीमध्ये व्यक्त करणं हे खऱ्या अर्थानं हा गुण विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजावा म्हणून निबंध लेखन हा साहित्य प्रकार आपल्याला विद्यापीठाने अभ्यासक्रमाला नेमलेला आहे. कारण आपण बघत आहोत की अलीकडे तुम्ही सहज या ठिकाणी बघितलं की लेखन करत असताना आपल्या लेखणीला एक ताकद यावी, त्या माध्यमातून आपले विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचता आपल्याला आले पाहिजेत, या दृष्टिकोन आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्या मनातील भावना, आपल्या मनातील विचार, आपल्या मनातील कल्पना ज्या असतील त्या कल्पना ह्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं भाषेवरती प्रभुत्व असायला हवं. आणि मग भाषेवरती प्रभुत्व असल्यानंतर योग्य त्या शब्दांची निवड आपल्याला करता यायला हवी. यासाठी थोडक्यात आपलं वाचन, आपलं चिंतन, आपलं लेखन, आपलं निरीक्षण या गोष्टी निबंध लेखनाला सहाय्यभूत ठरत असतात. ही बाजू आपण प्रथम समजून घेतली पाहिजे. म्हणजे निबंध लेखन करणं म्हणजे केवळ जे सुचलं तसं मांडणे नव्हे, त्या विचारामध्ये काही ना काही सुसंगती असली पाहिजे. आपल्या मतांना, आपल्या शब्दांना काहीतरी योग्यता प्रभुत्व ठिकाणी असलं पाहिजे. आणि आपला जो विचार आहे तो विचार आपल्याला ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे त्या लेखनाच्या माध्यमातून तो ठामपणे पोहोचला पाहिजे. हे खरं निबंध लेखनामध्ये महत्त्वाचं आहे. परंतु निबंध म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. जसं मी म्हटलं की निबंध लेखन करत असताना निबंध कशाला म्हटलं जातं, तर साहजिकच हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तर निबंध हा जो शब्द आहे हा पारिभाषिक शब्द हा संस्कृतमधून हा घेतलेला आहे. तर बघा, नि अधिक बंध याचा अर्थ आहे बांधणी. मग कसली बांधणी आपल्याला करायचं आहे, तर विचारांची बांधणी आपल्याला करायची आहे. मग ही बांधणी म्हणजे आपण शब्दशः अर्थ या ठिकाणी घेतला, आपल्याला विचाराची बांधणी या ठिकाणी करायची आहे. आणि ती बांधणी करत असताना आपला जो काही जो विचार आहे
तो विचार दोन घटकांच्या माध्यमातून आपण मांडत असतो. ते घटक कोणते आहेत? पहिला घटक या ठिकाणी जो आहे अंतरंग, दुसरा जो आहे बहिरंग. आता बघा, कोणत्याही लेखनाची मांडणी आपण जेव्हा या ठिकाणी करतो तोच नियम निबंध लेखनाला लागू या ठिकाणी पडतो. जर कोणताही विषय असेल तर तो त्या लेखनाचा अंतरंग आहे. म्हणजे निबंध लेखनामध्ये आपण जर बघितलं तर निबंध लेखनामध्ये जो काही विषय मांडलेला असेल निबंध लेखनामध्ये तो त्या विषयाचा अंतरंग झाला. बहिरंग म्हणजे काय? त्या विषयाची भाषाशैली. म्हणजे निबंध लेखन करता असताना लेखनकर्ता ज्या पद्धतीने व्यक्त होतो आणि व्यक्त होत असताना ज्या प्रकारे शब्दांचा तो वापर करतो, भाषेचा वापर या ठिकाणी करतो, त्याला बहिरंग असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून निबंध लेखनामध्ये एखादा विषय नीटनेटकेपणानं मुद्देसूदपणानं वाचकांना पटवून देणं म्हणजे निबंध होय. आणि नेमक्या चपकळ अशा शब्दामध्ये बांधलेला जो काही विचार आहे तो विचार ज्या वेळेला आपण योग्य त्या शब्दामध्ये मांडत असतो त्यालाच आपण निबंधाच्या ठिकाणी म्हणतो. मग आपण जर सहज या ठिकाणी निबंधाचा इतिहास आपण जर बघितला, मोठमोठे विचारवंत असतील, ते विचार आपल्या मनातील जे काही भावना आहेत, आपल्या मनातील जे काही विचार आहेत ते विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करत असतात तर निबंध लेखनाचा या ठिकाणी वापर करतात आणि त्या लेखांद्वारे आपले विचार हे समाजापुढे मांडत असतात. आणि म्हणून मी सांगितल्याप्रमाणे निबंध लेखनाचं महत्त्व समजून घेत असताना आपण हा गोष्टी लक्षात घ्यायची आहे की आपल्याला आपले जे विचार आहेत ते विचार सुसंगतपणे मांडता आले पाहिजेत. त्यामध्ये विस्कळीतपणा असता कामा नये. आणि मग जो काही या ठिकाणी सुसंगतपणा असेल आपल्या विचारामध्ये आणि मांडणीमध्ये सुद्धा, तर आपल्या विचारांचा प्रभाव त्या निबंध लेखनाच्या माध्यमातून हा वाचकांच्या मनावरती पडत असतो. आणि मग खऱ्या अर्थानं निबंध लेखन यशस्वी होण्यासाठी या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतात. आणि त्यासाठी आपण बघितलं तर निबंध लेखन करत असताना विद्यार्थी दशेपासून तुम्ही जर आता या ठिकाणी विचार केला की महाविद्यालयीन पातळीवर तुम्ही या ठिकाणी आहात, तर आतापासून आपल्यामध्ये एक विचारांची बैठक तयार व्हायला पाहिजे. लेखनाचा सराव आपण या ठिकाणी करायला पाहिजे. आपला जो विचार या ठिकाणी मांडायचा आहे तो मुद्देसूदपणानं नेमकेपणानं आपला मुद्दा आपला स्पष्टीकरण या ठिकाणी देता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं निबंध लेखन करत असताना या सर्व गोष्टींची आपण जर जुळणी व्यवस्थित केली तर निश्चितपणानं निबंध लेखन आपण या ठिकाणी करू शकतो. मग आपल्या आता लक्षात आलं असेल की निबंध म्हणजे काय, तर विचार जसे सुचले तसे मांडणे ही गोष्ट निबंधाला पुरेशी नसते. मग काय पुरेसं आहे? तुम्हाला एक उदाहरण देईल. जसं आवळ्याची बांधलेली मोठ असते ती विस्कळीत असते, तसं लेखनामध्ये असून चालत नाही. तर निबंधामध्ये आपण वाचक नजरेसमोर ठेवून आपण लेखन करत असतो. विषय काय आहे त्या विषयाची मांडणी आपण या ठिकाणी मुद्देसूदपणे या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून जसं सुचलं तसं मांडणे म्हणजे निबंध नव्हे, तर त्या विचाराला सुसंगतपणा असणं, ती मांडणी क्रमानं करणं, मुद्देसूदपणानं करणं, नेटकेपणानं करणं, याला निबंध असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण निबंध लेखनाकडं या वाङ्मय प्रकार ठिकाणी बघितलं पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की निबंध लेखन करत असताना आपण कोणत्या स्तरावरती निबंध लेखन करत आहोत हा भाग फार महत्त्वाचा आहे. म्हणजे एखादा महाविद्यालयीन विद्यार्थी तुम्ही आहात, तुम्हाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी विषय दिला की पर्यावरण हा विषय या ठिकाणी दिला, तर पर्यावरण विषय दिल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून आपला जो काही वैचारिक स्तर आहे या पर्यावरण विषयाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे तो अंतर्भूत या ठिकाणी झाला पाहिजे. मग निसर्ग आहे, निसर्गावर माणूस कसा अवलंबून आहे, किंबहुना निसर्गाकडून माणसाला शिकण्यासारखं काय आहे, निसर्गाचं संवर्धन आपण कसं केलं पाहिजे. आणि एकंदरीतच ह्या मुद्द्यांची मांडणी करत असताना निसर्गाचा जर आपण ऱ्हास केला, पर्यावरणाचा आपण जर ऱ्हास केला तर प्रदूषण या ठिकाणी वाढणार आहे, मानवावरती किंवा जीवजातीवरती कोणत्या प्रकारचं संकट या ठिकाणी येणार आहे. हा सखोल विचार एक निबंध लेखन म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे. मी म्हटलं एक तुम्हाला याबद्दल उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून निबंध लेखन करत असताना आपल्याला एकंदरीत तर्कसंगत असे विचार आपल्याला करता आले पाहिजेत.
आपल्याला वैचारिक मांडणी या ठिकाणी व्यवस्थित करता आली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण निबंध जो आहे तो निबंध हा उत्तम प्रकारे कसं लिहू शकू हा विचार या ठिकाणी केला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग या ठिकाणी जो आहे निबंध लेखनामध्ये की निबंध लेखनाचे फायदे काय आहेत. मी म्हटलं निबंध लेखनाचे फायदे आपण या ठिकाणी समजून घेतले पाहिजेत. भाषेच्या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा तुम्हाला निबंध लेखन हा वाङ्मय प्रकार 15 गुणांसाठी लावला जातो त्यामागचं काहीतरी उद्दिष्ट या ठिकाणी आहे. ते उद्दिष्ट काय आहे, जसं मी मगाशी उद्दिष्ट काय सांगितली की भाषिक कौशल्य विकसित करणं, तसं अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये भाषाविषयक समज जी आहे ती समज ही जोपासली जावी, ती वाढावी हाही त्यामागचा उद्देश आहे. म्हणजे नुसतं मराठी भाषा बोलणं वेगळं, परंतु भाषाविषयक जाण, भाषाविषयीची सजगता ही विद्यार्थी म्हणून आपल्यामध्ये चांगली निर्माण व्हावी, ते कौशल्य आपल्यामध्ये विकसित व्हावं हाही त्यामागचा उद्देश हा निबंध लेखनामागे आहे किंवा त्याचा फायदा हा आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी फायदा काय आहे निबंध लेखनाचा की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्यामध्ये शब्दसंग्रह वाढावा भाषेचा. त्याला निबंध लेखन करत असताना त्याला योग्य त्या शब्दांची निवड करता यावी आणि विचाराच्या मागणीनुसार जो काही निबंध लिहिणार आहे किंवा जे काही तो लेखन करणार आहे त्यामध्ये त्या वाक्यरचनेची त्यामुळे त्याला विविधता आणता आली पाहिजे. त्यासोबत आपले जे विचार आहेत ते विचार प्रभावीपणानं हे समोरच्यापर्यंत मांडता आले पाहिजेत आणि ते अभिव्यक्तीचं जे सामर्थ्य आहे ते अभिव्यक्तीचं सामर्थ्य त्याच्या लेखणीमध्ये यावं हाही त्यामागचा उद्देश निबंध लेखनामागचा आहे. आणि म्हणून भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी निबंध लेखन हा जो वाङ्मय प्रकार आहे तो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तो उपयुक्त या ठिकाणी ठरतो हे आपण समजून या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि म्हणून एकंदरीत जो भाग या ठिकाणी जो आहे की निबंध लेखन करत असताना एकंदरीतच आपण तो विषय मांडत असताना तो विषय काय आहे त्या विषयाला अनुरूप असे उदाहरणं दाखले हे आपल्याला देता आली पाहिजेत आणि मग त्याची मांडणी आपण जर या माध्यमातून करत गेलो तर निश्चितपणानं आपण वैचारिक निबंध असेल, ललित निबंध असेल, आत्मनिवेदन पर्यटकांनी निबंध असेल किंवा वाणिज्यविषयक निबंध असतील, असे वेगळ्या प्रकारचे जे काही निबंध आहेत या निबंधांची मांडणी आपण उत्तम प्रकारे करू शकतो आणि निश्चितपणानं निबंध लेखन हे आपण आपल्यामध्ये लेखन कौशल्य विकसित करून आपल्या व्यक्तिमत्वाला आपण झळाळी देऊ शकतो. म्हणून निबंध लेखन हा जो काही वाङ्मय प्रकार जो आहे तो आत्मसात करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तुम्हाला या ठिकाणी मी सांगेल आज विशेषतः स्पर्धा परीक्षा आपण जर बघितल्या त्यामध्ये MPSC असेल किंवा UPSC या ठिकाणी असेल यासारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा निबंध लेखन हा जो काही वाङ्मय प्रकार आहे किंवा हा जो विषय आहे हा विषय स्पेशल विषय म्हणून या ठिकाणी लावलेला आहे, 200 गुणांसाठी या ठिकाणी आहे. याचा अर्थ असा आहे की एखादा लेखन करता विद्यार्थी तो या ठिकाणी असेल एखाद्या विषयावरती आपली मतं कशा पद्धतीने मांडू शकतो, व्यक्त होऊ शकतो, नेमकी कौशल्य जे काय आहेत हे व्यक्त होऊ शकतो. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आपल्या व्यक्तिमत्वाला भाषाविषयक कौशल्याला निबंध लेखन जो वाङ्मय प्रकार जो आहे तो सहाय्यभूत ठरत असतो हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. मला खात्री आहे या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला मी जे आज सांगितलं एकूण प्रथम सत्रासाठी प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गासाठी भाषा साहित्य आणि कौशल्य विकास हा जो का पेपर आहे त्याचा अभ्यासक्रम स्वरूप मी सांगितलं, प्रश्नपत्रिकेच्या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी स्वरूप सांगितलं आणि निबंध लेखन म्हणजे काय किंवा निबंध म्हणजे कशाला काय म्हणायचं याचे स्वरूप मी आपल्यापर्यंत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मला खात्री आहे निबंध लेखन म्हणजे काय, निबंध म्हणजे काय तुम्हाला कळाले असेल आणि पुढच्या लेक्चरला आपण निबंधाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार बघणार आहोत. धन्यवाद.